हाय हॅलो नमस्कार, मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर मी ते कपड्याला नॉन ओव्हन लावून मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेलं आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते 5.5 बाय 7 इंच आहे। तर मी ते नॉन ओव्हन वापरलेलं आहे। तुम्ही इथे राईस बॅग वापरू शकता, टाटा बॅग वापरू शकतात किंवा फॉर्म सुद्धा वापरू शकतात। ज्या साइडने 7 इंच आहे त्या साइडने अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून असा आकार गोलाकार द्यायचा आहे आणि हा आकार जो आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। तर अशा आपल्याला 2 पीस लागणार आहेत। तर दुसऱ्या सुद्धा पीसला आपण अशाच पद्धतीने आकार कट करून घेऊया। त्याचं मेजरमेंट सुद्धा सेम आहे, 5.5 बाय 7 इंच याचं मेजरमेंट आहे। जो आपण पीस कट केला होता तो ह्या कपड्यावरती ठेवून आपल्याला ह्या क्विल्टेड पीसवरती ठेवून आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। तर आपल्याला असे 2 पीस मिळतील। खूप छोट्या कपड्यापासून खूप सुंदर असा ऑर्गनायझर बनवणार आहोत आपण। तर कपडा कसाही असू द्या, जादू आपल्या हातात असली पाहिजे। तर इथे जे आहे ते दोन्ही बाजूंनी आपल्याला कोपऱ्याला आपल्याला खालच्या बाजूने आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे। समोरच्या बाजूने जो आपण गोल आकार काढला होता त्याच्या समोरच्या बाजूने आपल्याला खाली दोन्ही बाजूंनी आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे दोन्ही बाजूंनी। तर मी ते दोन्ही बाजू ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण कोणत्याही एका बाजूला असं मार्किंग करायचं आहे आणि मार्किंग जिथून आपण केलेले आहे तिथून आपल्याला हे जे आहे ते मोजून घ्यायचं आहे। तर हे जे आहे ते 23 इंच येत आहे माझं। तर इथे जे आहे ते 23 इंच आपल्याला कपडा पाहिजे आहे। 23 इंच लांबीचा कपडा मी इथे घेतलेला आहे। याला मी नॉन ओव्हन लावून सगळ्या बाजूंनी शिवून घेतलेला आहे आणि हा पीस जो आहे तो मी क्विल्ट केलेला आहे। तर याची जी रुंदी आहे ती मी 10 इंच ठेवलेली आहे आणि लांबी जी आहे ती याची जी आहे ती 23 इंच मी इथे ठेवलेली आहे। तर हा पीस जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला लांबीने फोल्ड करायचा आहे। तर अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे डबल फोल्ड करून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे। हलू नये म्हणून मी दोन्ही साइडने आपल्याला अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला इथे मेजरमेंट्स टाकायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी फोल्ड करून इथे दोन्ही बाजूने पिनअप करून घेतलेला आहे आणि बंद बाजूपासून आपल्याला ज्या ओपन बाजू आहे त्या बाजूने आपल्याला 1-1 इंचावर असं मार्क करायचं आहे। जी ओपन बाजू आहे तिथून मी 1 इंचावर असं मार्क केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला वरून जे आहे ते 6 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। 6 इंचावर मार्क करून आपल्याला एवढा जो भाग आहे तो आपला 1 इंचाचा भाग आपण सोडून दिलेला आहे आणि इथून आपल्याला अशी सरळ लाईन अशी एक ओढून घ्यायची आहे। त्यानंतर सरळ लाईन जिथे ओढलेली आहे आपण तिथून आपल्याला इथे जे आहे ते गोल आकार करून आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे। मी इथे गोल आकार देऊन इथे कट करून घेतलेला आहे आणि असा आकार जो आहे तो आपला तयार होतो आणि असे 2 भाग आपले कट होतात। तर अशा पद्धतीने मी दोन्ही जे भाग आहेत ते वेगळे करून घेतलेले आहेत। त्यानंतर हे सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे। जेवढं येईल त्यापेक्षा आपल्याला 2-1 इंच एक्स्ट्रा आपल्याला जे आहे ते चेन घ्यायची आहे। तर मी इथे 23 इंच लांबीची चेन घेणार आहे। तर इथे कमी जास्त होऊ शकतं तुमचं, तर इथे तुम्ही त्याच पद्धतीने माप घेऊन मगच तुम्ही ते चेन लावा, चेन कापून घ्या। तर इथे जे आहे ते चेन जे आहे ते अशा पद्धतीने सरळ भाग आपल्या कपड्यावरती ठेवायचा आहे आणि चेन अशा पद्धतीने ठेवून आपल्याला शिवून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या पीसला सुद्धा आपल्याला चेनीचा सरळ भाग जो आहे तो कपड्यावरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। आणि जेव्हा आपण चेन शिवू तेव्हा जिथे गोल आकार येईल तेव्हा चेनीला थोडंसं कट द्यायचं आहे आणि मग आपल्याला शिवून घ्यायचं। म्हणजे चेन जी आहे ती आकाराने बरोबर आपली अशा पद्धतीने कट मारायची आहे आणि आकाराने बरोबर आपली चेन जी आहे ती बसेल। तर चेन लावताना सुद्धा कट द्या आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा टॉप स्टिच करायचं असेल तेव्हा सुद्धा ह्या पद्धतीने आपल्याला कट देऊन मग आपल्याला इथे जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। म्हणजे चेन जी आहे ती कपड्यामध्ये अटकणार नाही। तर अशा पद्धतीने दुसऱ्या सुद्धा पीसला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। दोन्ही पीसला आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी इथे दोन्ही पीसला जे आहे ते टॉप स्टिच करून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही। तर दोन्ही पीसला मी टॉप स्टिच करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला एक रनर लागणार आहे। तर असे 2 पीस आपले असे ठेवायचे आहेत, बरोबर आपले मापाने ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला रनर जे आहे ते टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे रनर जे आहे ते एकच लावलेलं आहे। तर तुम्ही इथे 2 रनर लावू शकता आणि आपल्याला ही चेन जी आहे ती बंद पाहिजे म्हणून चेन रनर काढून घ्यायचं आहे आणि परत रनर जे आहे ते आपल्याला चेनीच्या आतमध्ये टाकून द्यायचं आहे। तर मी ते 1 रनर टाकलेला आहे, तुम्ही 2 रनर सुद्धा इथे वापरू शकता आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूचा। तर मी ते कपडा जो आहे तो कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथून आपल्याला जिथे चेन आहे लावलेली तिथून मध्यभागी आपल्याला 2-2 इंचावर दोन्ही बाजूने आपल्याला चेनीच्या बाजूने आपल्याला 2-2 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। आणि मी ते हँडल घेतलेलं आहे आणि हँडलची लांबी जी आहे ती 11 इंच आणि रुंदी जी आहे ती मी 1 इंच ठेवलेली आहे आणि हँडलवरती आपल्याला 1 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे।
तर दोन्ही बाजूने हँडलवरती आपल्याला 1-1 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि जिथे आपण 2 इंचावर मार्क केलं होतं तिथे आपल्याला अशा पद्धतीने बेल्ट जो आहे तो फोल्ड करून आपल्याला जिथे आपण 1 इंचावर बेल्टवर मार्क केलं होतं तिथपर्यंत आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने। बेल्ट जो आहे तो खूप सुंदर असा तयार होतो। तर इथे जे आहे ते दोन्ही बाजूंनी मी जिथे 1 इंचावर मार्क केलं होतं तिथे 1 इंचापर्यंत मी दोन्ही बाजूंनी शिवून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला चौकोनी शिवून घ्यायचा आहे। त्यानंतर असा हा पीस जो आहे तो असा फोल्ड करायचा आहे आणि इथे आपल्याला सरळ शिवून घ्यायचा आहे चेनीवरती। बघू शकता मी इथे शिवून घेतलेला आहे। त्यानंतर आतून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे, सरळ भाग बाहेर काढून घ्यायचा आहे। तर खूप कमी वेळेत आपण हे बनवणार आहोत आणि इथे आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे। जिथे आपण जॉईन केलं होतं तिथे आपल्याला अशा पद्धतीने इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी इथे टॉप स्टिच करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर हा पीस जो आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे, व्यवस्थित असा ठेवून द्यायचा आहे आणि जिथून आपण टॉप स्टिच केलेला आहे तिथून आपल्याला 2 इंचावर असं मार्क करायचं आहे। दोन्ही बाजूंनी आपल्याला 2-2 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। मग आपल्याला इथे जे आहे ते 2-2 इंचावर मार्क केलं होतं तिथून अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे हा कपडा आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे जे आहे ते कट द्यायचे आहे, सेंटर पॉईंट आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर दोन्ही बाजूंनी मी कट करून सेंटर पॉईंट काढून घेतलेले। त्यानंतर खाली सुद्धा आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे। तर दोन्ही बाजूंनी म्हणजे छोटे छोटे नॉचेस देणार आहे, छोटे कट करून घेतलेले आहेत मी दोन्ही बाजूंनी, किंवा तुम्ही खडूने सुद्धा असं मार्क करून घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला हा पीस जो आहे तो आतून बाहेर काढून घ्यायचा आहे, उलटा भाग जो आहे तो बाहेर काढायचा आहे। आता आपल्याला इथे साइडचे जे पीस आहेत ते आपल्याला जॉईन करण्यासाठी आपण हे सेंटर काढलेले आहेत, 2 आपण इथे सेंटर काढलेले आहेत दोन्ही बाजूंनी। त्यानंतर दुसरा आपण जो पीस आकार दिला होता तो घ्यायचा आहे आणि त्याचा सुद्धा आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचा आहे। 7 इंच ज्या साइडने आहे त्या साइडने अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे आणि वरचा भाग जो आहे गोलाकारचा तो आपल्याला वरती चैनीच्या तिथे जोडायचा आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचा आहे। आणि हा पीस जॉईन करताना आपण जिथे सेंटर काढलेले आहेत ते सेंटर आपण आधी जॉईन करून घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला आजूबाजूने शिवून घ्यायचा आहे, म्हणजे हा जो आकार आहे तो व्यवस्थित दिसेल आणि व्यवस्थित जॉईंट होईल, कमी जास्त होणार नाही तुमचा पीस। तर अशा पद्धतीने इथे जे आहे ते इथे सुद्धा मी सेंटर मार्क करून घेतलेला आहे। दोन्ही बाजूंनी मी इथे जे आहे ते सेंटर असा मार्क करून घेतलेला आहे, कट करून घेतलेला आहे आणि याला सुद्धा आपल्याला सेंटरवरती सेंटर असं ठेवायचं आहे। ज्या साइडने चेन आहे त्या साइडने आपल्याला वरचा जो गोल आकार आहे या छोट्याच्या पीसचा तो इथे जॉईन करायचा आहे आणि सेंटरवरती सेंटर असं पिनअप करून मग आपल्याला जिथे पिनअप केलेला आहे तिथे आधी थोडंसं शिवून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला आजूबाजूने हा कपडा जो आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे साइडचे पीस। तर इथे जे आहे ते बघू शकता मी साइडने दोन्ही पीस जे आहेत ते मी जॉईन करून घेतलेले आहेत आणि हा पीस इथे सुद्धा तुम्ही पाइपिंग करून घेऊ शकतात आणि इथे जे आहे ते पाइपिंग केल्यानंतर खूप सुंदर दिसेल, कुठेही रफ एजेस दिसणार नाहीत। त्यानंतर आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि आपला जो लंच बॅग जी आहे ती आपली तयार झालेली आहे। बघू शकता आतून कपडा व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे आणि बाहेर काढून घेतल्यानंतरचे आकार जे आहेत ते व्यवस्थित अशा पद्धतीने हात घालून आपल्याला हा जो आकार जो आहे तो व्यवस्थित असं काढून घ्यायचा आहे बाहेर आणि ह्या चेन जी आहे ती लावून बघायची आहे। तर खूप छान असं ऑर्गनायझर आपलं लंच बॅग जे आहे ते तयार झालेले आहे। खूप मोठी लंच बॅग आहे ही, तुम्ही पिकनिकसाठी सुद्धा वापरू शकता। तर याच्यामध्ये मी तुम्हाला टिफिन पण दाखवते टाकून। तर यामध्ये बघू शकता खालचा जो भाग आहे तो सुद्धा छान असा तयार झालेला आहे, साइडने सुद्धा हे दोन्ही भाग जे आहे ते तयार खूप छान झालेले आहेत। यानंतर आपण इथे चेन काढून घेऊयात आणि आपला मधला जो भाग आहे तो बघू शकता किती मोठा स्पेस यामध्ये आहे। यामध्ये एवढा मोठा लंच बॉक्स बसलेला आहे। त्यानंतर मी छोटा सुद्धा इथे ठेवलेला आहे आणि अजून सुद्धा स्पेस यामध्ये आहे। तुम्ही यामध्ये पाण्याची बॉटल सुद्धा ठेवू शकतात आणि हे कॅरी असं करू शकतात। तुम्ही ऑफिससाठी सुद्धा अशा बॅग जे आहेत ते शिवून देऊ शकतात किंवा तुम्ही अशा बॅग ज्या आहेत त्या अशा स्टिच करून तुम्ही विकू सुद्धा शकतात। खूप मोठा स्पेस यामध्ये आहे, नक्कीच ट्राय करून बघा। आणि खूप आपल्या छान असं लंच बॅग जी आहे ती आपली तयार झालेली आहे न्यू ट्रिकने आणि नवीन आकाराची आज आपण लंच बॅग जी आहे ती बनवलेली आहे। खूप छान पद्धत आहे, नक्कीच ट्राय करून बघा। खूप सोप्या पद्धतीने मी बनवलेला आहे।
बघू शकता किती सुंदर आपली लंच बॅग जी आहे ती तयार झालेली आहे। तर यामध्ये बराचसा स्पेस आहे आणि बऱ्याचशा आपण याच्यामध्ये टिफिन ठेवू शकतो। याचा आकार सुद्धा बघू शकता तुम्ही, साईडने सुद्धा याचा आकार खूप सुंदर असा तयार झालेला आहे, कुठेही कमी जास्त झालेला नाही आणि खूप सुंदर असा आकार याचा तयार होतो। एकदम परफेक्ट मापाने मी हे बनवलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा परफेक्ट माप मी सांगितलेलं आहे। या मापाने जर तुम्ही कटिंग केलं तर तुमचं जे टिफिन किंवा लंच बॅग जे आहे ती खूप छान अशी तयार होईल। जर अशा बॅग ज्या आहेत त्या तुम्ही बाजारात सुद्धा विकत मिळतात, सेम ह्याच आकाराच्या ह्याच डिझाईनच्या तुम्हाला बॅग अशा प्लेनमध्ये तुम्हाला बाजारातही विकत मिळतील। पण जर तुम्ही घरीच बनवल्या उरलेल्या कपड्यापासून, आपल्याकडे बरेचसे कपडे असतात, आपले जुने कपडे असतात किंवा जे टॉप वगैरे आपल्याला येत नाहीत त्या कपड्याचा सुद्धा तुम्ही अशा लंच बॅग ज्या आहेत त्या बनवू शकता। बनवायला खूप सोपं आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसतंय, बघू शकता तुम्ही। तर हे जे लंच बॅग जे आहे ते नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।